मित्रांनो, आज आपण काळ या महत्त्वाच्या घटकावरील प्रश्न पाहणार आहोत, ज्याचे स्पष्टीकरण सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, यावर प्रश्न विचारले जातातच असे प्रश्न पाहू आपण. प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी रीती वर्तमान काळ दर्शवणारे वाक्य कोणते? आता रीती वर्तमान काळ काय असते? तर वर्तमान काळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची म्हणजे रीतीची सवय दर्शवण्यासाठी किंवा रोज, नेहमी या शब्दांसह साधा वर्तमान काळ वापरला जातो, त्यालाच आपण रीती वर्तमान काळ म्हणतो. मग येथे असं वाक्य कोणतं आहे? तर ब, मुलगा रोज मैदानात खेळतो. मित्रांनो, आपल्याला कल्पना आहेच एवढ्या दिवसाची व्हिडिओ टाकत आहे मी. इतर कोणतंही बाष्पळ पाल्हाळ न लावता आपण थेट विषयावर येतो आणि व्हिडिओ सुरू करतो. फक्त एक नम्र विनंती, आपण जर फॉलो केलं फॉलो केला आणि जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा. सोबतच व्हिडिओ आवडला तर लाईक करून इतरांना शेअर करा. प्रश्न दुसरा, शिक्षक वर्गात शिकवत होते या वाक्यातील काळ ओळखा. तर येथे आपल्याला शिकवत होते याचा विचार करावा लागेल. तर क्रियापद म्हणजे सहाय्यक क्रियापद कोणते आहे? आले. आणि शिकवत हे धातुसाधित आहे, त्याच्यामुळे भूतकाळात शिकवण्याची क्रिया चालू होती पण ती पूर्ण झाली नव्हती, म्हणून हा अपूर्ण भूतकाळ आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक क. आता थोडंसं आपण याचा विचार करू. साधा भूतकाळ जर करायचं असतं आपल्याला काय केलं असतं? शिक्षकांनी वर्गात शिकवले असे आले असते. त्याबरोबर आपण पूर्ण भूतकाळाचा जर विचार केला तर शिक्षकांनी वर्गात शिकवले होते हे पूर्ण भूतकाळ. आणि पूर्ण वर्तमान काळ जर आपण याचा विचार केला तर काय आलं असतं हे वाक्य? शिक्षकांनी वर्गात शिकवले आहे असे आले असते. प्रश्न तिसरा, खालीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचे उदाहरण कोणते? पूर्ण वर्तमान काळाचे, तर पूर्ण वर्तमान काळाचे आहे, मी पत्र लिहिले आहे, पर्याय क्रमांक क. तर याचा विचार केला तर इथे पत्र लिहिण्याची क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे आणि त्याचा संबंध वर्तमान काळाशी आहे, म्हणून हा पूर्ण वर्तमान काळ आहे. प्रश्न चौथा आहे, तो गावाला गेला होता या वाक्यातील काळ ओळखा. तर येथे पूर्ण वाक्य झालेलं आहे आणि होता, गेला होता म्हणजे काय असणार? तर या वाक्यामध्ये गेला होता हे पूर्ण वाक्य झालेलं आहे, त्याच्यामुळे ते पूर्ण भूतकाळ आहे. कारण गावाला जाण्याची क्रिया कधी पूर्ण झाली? भूतकाळात पूर्ण झाली होती, म्हणून हा पूर्ण भूतकाळ आहे. आता इथे साधा भूतकाळ जर असता तर काय वाक्य झालं असतं? तो गावाला गेला असे असते, म्हणजे साधा भूतकाळ, होता वगैरे नसते. त्याच्यानंतर अपूर्ण भूतकाळ जर असता तर तो गावाला जात होता, आणि भविष्यकाळ तो गावाला जाईल. त्याच्यामुळे आपला पूर्ण भूतकाळ जे आहे तो गावाला गेला होता हे आहे. प्रश्न पाचवा आहे, खालीलपैकी कोणत्या वाक्यात भविष्यकाळ आहे? भविष्यकाळ, तर सहसा भविष्यकाळ म्हणजे आता भविष्यकाळ फक्त विचारला, तर येथे याचं उत्तर आहे, ती गाणे गाईल. इतर वाक्याचा विचार करा, ती गाणे गात आहे, कोणता असेल? तर इथे अपूर्ण वर्तमान काळ. त्याच्यानंतर ती गाणे गाते, साधा वर्तमान काळ. त्याच्यानंतर तिने गाणे गायले, साधा भूतकाळ. परंतु आपल्याला साधा भविष्यकाळ जर पाहायचा असेल तर पर्याय क्रमांक क. खालील गटातील वेगळा पर्याय ओळखा. वेगळा पर्याय, आता असा जेव्हा प्रश्न येते तेव्हा आपल्याला ठरवावं लागते की कोणत्या पद्धतीने वेगळा करायचा आहे. आता आपण घटक कशाचा शिकत आहोत? काळाचा. मग काळाच्या पद्धतीने वेगळा पर्याय आपल्याला इथे विचार करावा लागेल. तर जातो, वाचतो, लिहितो, जाईल, याच्यामध्ये आता तीन जे सुरुवातीचे याच्यामध्ये साम्य दिसते आपल्याला, म्हणजेच वरचे तीन जे आहेत हे आपल्याला वर्तमान काळात दिसतात. कोणत्या? साध्या वर्तमान काळात दिसतात. या उलट जाईल हे काय आहे? हे भविष्यकाळ आहे. त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक ड. पुढचा प्रश्न आहे, राम पुस्तक वाचत आहे या वाक्याचे काळानुसार वर्गीकरण करा. वाचत आहे, तर काय वाटतं? वाचत हे जे आहे संयुक्त क्रियापदाचे धातुसाधित रूप आहे आणि आहे वर्तमान काळी सहाय्यक क्रियापद आहे. मग वाचनाची क्रिया सध्या वर्तमान काळात चालू किंवा अपूर्ण आहे, म्हणून हा अपूर्ण वर्तमान काळ आहे. तर मग पर्याय क्रमांक क, अपूर्ण वर्तमान काळ. प्रश्न 8वा आहे,
खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. आता अयोग्य जोडी ओळखायची साहजिकच जे आहे ते आपल्याला काळानुसार अयोग्य जोडी. गेला साधा भूतकाळ, जात आहे अपूर्ण वर्तमान काळ, गेला होता पूर्ण भूतकाळाने जातो अपूर्ण वर्तमान काळ. चुकीची जोडी कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. का? कारण जातो अपूर्ण वर्तमान काळ असं दिलेलं आहे. ही अयोग्य जोडी आहे कारण जातो हे साध्या वर्तमान काळाचे रूप आहे. अपूर्ण वर्तमान काळात जात आहे असे येते, त्याच्यामुळे जातो म्हणजे त्याच्यामुळे ड हा पर्याय आपला योग्य आहे. प्रश्न 9 आहे, मी रोज सकाळी व्यायाम करतो या वाक्यातील काळ कोणता? तर बघा हा थोडासा आपल्याला कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. याचे 2 उत्तर होऊ शकतात. म्हणजे साधा वर्तमान काळ हे सुद्धा होऊ शकते आणि व्यायाम करतो ही नित्य सवयीची गोष्ट असल्यामुळे रीती वर्तमान काळ सुद्धा होऊ शकते. परंतु जेव्हा असं वाक्य येते आणि तिथे साधा वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ असे दोन्ही जेव्हा येतात तेव्हा आपल्याला साधा वर्तमान काळ सोबत जावं लागते. म्हणजे हा रीती वर्तमान काळ सुद्धा आहेच कारण ही नित्य नियमाची सवय आहे त्याची, मी रोज व्यायाम करतो याची. परंतु जेव्हा दोन्ही पर्याय राहतात तेव्हा आपल्याला मात्र साधा वर्तमान काळ यासोबत जावं लागते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1. आणि सहसा असे दोनही पर्याय एकाच ठिकाणी येत नाहीत, आपल्या प्रश्नामध्ये आले. परंतु जर आले प्रश्न असे पर्याय दोन्ही, तर आपल्याला साधा वर्तमान काळासोबत आपलं मत ठेवावं लागेल. प्रश्न 10, विद्यार्थ्यांनी प्रकल्प पूर्ण केला आहे या वाक्यातील काळ ओळखा. तर याचं उत्तर आहे पूर्ण वर्तमान काळ. आता केला भूतकाळी धातू साधित आहे, अधिक आहे वर्तमान काळी रूप आहे. प्रकल्प पूर्ण करण्याची क्रिया नुकतीच संपली आहे म्हणून हा पूर्ण वर्तमान काळ आहे. प्रश्न 11, खालीलपैकी कोणत्या वाक्यात काळाचा प्रकार इतरांपेक्षा वेगळा आहे? इतरांपेक्षा वेगळा. तर आपण सगळे वाक्य जर पाहिले, मी रोज पोहतो, ते रोज अभ्यास करते, आम्ही रोज फिरायला जातो, आम्ही फिरायला जात आहोत, हा आपला पर्याय असणार आहे. त्याचं कारण हे वाक्य अपूर्ण वर्तमान काळाचे आहे. त्याचबरोबर इतर जे आहेत तीनही वाक्य ही जे आहेत साध्या वर्तमान काळाचे आहेत. त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 12 आहे, मी शाळेत जात होतो. जात होतो म्हणजे आता अचूक उत्तर अपूर्ण वर्तमान काळ. अपूर्ण वर्तमान काळ कारण जात अधिक होतो, भूतकाळात शाळेत जाण्याची क्रिया चालू होती परंतु ती पूर्ण झालेली नव्हती म्हणून हा अपूर्ण किंवा चालू भूतकाळ याला आपण म्हणू शकतो. प्रश्न 13, तो आल्यावर आम्ही जेवलो या वाक्यातील आल्यावर या क्रियापदातून कोणता काळ सूचित होतो? प्रश्न 13. तर या वाक्यातून भूतकाळ सूचित होतो. मुख्य क्रियापद जे आहे ते आहे जेवलो. जेवलो हे भूतकाळात आहे. तो आल्यावर म्हणजेच येण्याची क्रिया आधीच भूतकाळात घडली आणि त्यानंतर जेवण्याची क्रिया झाली, त्यामुळे या कृतीतून भूतकाळच सूचित होतो. प्रश्न 14 आहे, खालीलपैकी पूर्ण भूतकाळाचे वाक्य कोणते? आता इथे बरेचदा कन्फ्यूज होऊ शकतात आपण गोंधळात, कारण अ आणि क मध्ये, परंतु आपलं उत्तर असणार आहे क. ती नाचत होती, ती नाचली हा भूतकाळ झाला परंतु ते साधा भूतकाळ आहे. ती नाचत होती हा अपूर्ण भूतकाळ आहे परंतु ती नाचली हे जे आहे क्रिया भूतकाळात पूर्ण झाली होती म्हणून हा पूर्ण भूतकाळ आहे. ती नाचत आहे अपूर्ण वर्तमान काळ आहे. त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक क. प्रश्न 15, खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. चारही पर्याय तुम्ही कधी कधी व्हिडिओ पॉज करून सुद्धा पर्याय वाचू शकता, तुम्हाला गेस लावायसाठी, अंदाज लावायसाठी, आपला अभ्यास कुठपर्यंत आला हे पाहण्यासाठी. तर येथे पर्याय क्रमांक ब, गेला होता पूर्ण भूतकाळ. आपण अचा जर विचार केला, जात आहे पूर्ण वर्तमान काळ, तर हे अयोग्य आहे कारण हा अपूर्ण वर्तमान काळ आहे. त्याच्यानंतर गेला, गेला भविष्यकाळ, हे अयोग्य आहे कारण हा साधा भूतकाळ आहे. आणि जाईल हा तर भविष्यकाळ आहे, साधा भविष्यकाळ. त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक ब. प्रश्न 16 आहे, खालीलपैकी कोणते वाक्य पूर्ण वर्तमान काळाचे नाही? पूर्ण वर्तमान काळाचे नाही. तर आम्ही सामना जिंकलो, पर्याय क्रमांक
ड हे पूर्ण वर्तमान काळाचे नाही. मग अ, ब, क या तिन्ही वाक्यांच्या शेवटी आहे, आले, आहे म्हणून ही क्रिया पूर्ण झाली आहे, म्हणजेच ते पूर्ण वर्तमान काळ आहेत. परंतु इथे आम्ही सामना जिंकलो हे वाक्य साध्या भूतकाळाचे आहे, म्हणून ते हे पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य नाही. पाऊस पडला म्हणून नदीला पूर आला या वाक्यातील पडला हे क्रियापद कोणता काळ दर्शवते? तर पडला हे साधा भूतकाळ दर्शवते. पर्याय क्रमांक अ. प्रश्न 18 खालीलपैकी सर्व क्रियापदे भविष्यकाळातील असलेला गट ओळखा. सर्व क्रियापदे हे भविष्यकाळातील आहेत असा एक इथे गट आहे, तर तो गट आपल्याला ओळखायचा आहे. तो आहे पर्याय क्रमांक अ, जाईल, करील, वाचेल. त्याच्यानंतर हे जे आहे हे भूतकाळातील आहेत. त्याच्यानंतर क जे दिसते आपल्याला, क साध्या वर्तमान काळातील आहेत, जातो, करतो, वाचतो. आणि ड जे आहे अपूर्ण वर्तमान काळातील आहेत, जात आहे, करत आहे, नाचत आहे. त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक अ. प्रश्न 19 मी पुस्तक वाचत होतो या वाक्याचे काळानुसार वर्गीकरण करा. मी पुस्तक वाचत होतो कुठला काळ असेल हा? तर हा आहे अपूर्ण भूतकाळ. कारण वाचत आणि होतो यावरून भूतकाळात वाचनाची क्रिया अपूर्ण किंवा सुरू असल्याचे समजते, म्हणून हा अपूर्ण भूतकाळ आहे. प्रश्न 20 खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य जोडी कोणती आहे खालीलपैकी ते पाहायचं आहे. तर आपण पाहूया. करतो रीती वर्तमान काळ बरोबरच आहे, करत आहे अपूर्ण वर्तमान हे पण बरोबरच आहे, केला आहे पूर्ण वर्तमान काळ हे पण बरोबरच आहे, करील, करील काय असते भविष्यकाळात असते, त्याच्यामुळे ही जोडी चुकीची आहे. पर्यायानं आपलं उत्तर बरोबर हेच असणार आहे. पर्याय क्रमांक ड ही अयोग्य जोडी आहे. प्रश्न 21 विद्यार्थी उद्या विज्ञान प्रदर्शनात सहभागी होतील या वाक्यातील काळ ओळखा. तर कुठला काळ? अर्थातच भविष्यकाळ. याचे जास्त स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. आणि मित्रांनो, आज आपण पाहिलेले 21 प्रश्नापैकी तुमच्या लक्षात आले असतील, समजलं असेल, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की येईल. खालीलपैकी वेगळा पर्याय ओळखा. तर याचं उत्तर आपण कॉमेंट करून मला नक्की कळवा, जेणेकरून मलाही व्हिडिओ बनवायला हुरूप येईल, मला सुद्धा आपला रिस्पॉन्स आहे मला असं लक्षात येईल. आपण फेसबुकला पाहत असाल तर फॉलो करून ठेवा, व्हिडिओ सेव्ह करा, व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर यूट्यूबला पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना शेअर करा, जेणेकरून इतरांचा अभ्यास होईल. लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.